नमस्कार प्रेक्षकांनो. कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत. प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये धमाकेदार ट्विस्ट आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे. हो, आता राजनसमोर कमळी त्याचीच मुलगी आहे हे सत्य लवकर कसं येणार आहे हे आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. म्हणून प्रेक्षकांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा. तर इकडे मात्र आता कमळी खूप मोठ्या संकटातून राजनमुळे आता बरी झालेली असते. पण मात्र इकडे राजन विचारात पडलेला असतं की त्या दिवशी गुरुजीने सांगितल्याप्रमाणे की आईला कमळीच तिची नात आहे असं वाटलं. खरंच हा देवी आईचा कोणता संकेत तर नाही ना? देवी आई आपल्याला कोणता संकेत तर देत नाही ना की कमळीच माझी मुलगी आहे? पण आता हे कसं शोधू असा विचार आता इकडे राजन करत असते. तर इकडे आता ऋषी आणि कमळी निगी सर्व हॉस्पिटलमध्ये असतात. त्यावर मात्र आता कमळी सर्वांना बोलते की तुम्ही माझ्या दुःखाच्या काळात एवढी काळजी घेतली. खरंच तुमच्या सर्वांचे मात्र मी आभार कसे मानू. मात्र आता खूप प्रेमाने ओढत सर्वजण तिला बोलतात की कमळी, आता असं बोलून मात्र तू आम्हा सर्वांना दूरचं समजत आहे. आम्ही तुझे कोणीही नाही का? आणि आपल्या माणसाची काळजी घेणं म्हणजे कोणावर उपकार असतात का? असं बोलायचं नाही. आता मात्र ऋषीलासुद्धा रिअलाईज झालेलं असतं की तो कशा प्रकारे कमळीच्या प्रेमात पडलेला आहे. कसं कमळीची तब्येत बिघडली होती तर कसं त्याला करमेनासं झालं होतं. तर आता ऋषीच्यासुद्धा लक्षात आलेलं असतं की तो कमळीच्या प्रेमात पडलेला आहे. तर इकडे मात्र आता राजन सतत विचार करत असते. तर इकडे अन्नपूर्णासुद्धा कमळी संग बोलते आणि बाहेर येते. तेवढ्यातच तिथं राजन येते. आता राजन बोलते, आई कमळीला बरं वाटतंय ना? त्यावर आता अन्नपूर्णा बोलते, हो रे राजन, आता तू कसलीही चिंता करू नको. आपली कमळी ना अगदी ठणठणीत बरी झाली आहे बघ. त्यावर आता राजन बोलतो, आई मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. त्यावर आता अन्नपूर्णा बोलते, बोल ना बाळा, काय बोलायचं आहे तुला? त्यावर आता लगेच राजन बोलतो, आई थोडं बाजूला जाऊन बोलू शकतो का आपण? त्यावर आता अन्नपूर्णा आणि राजन थोडं बाजूला जातात. त्या राजन बोलतो, आई मी माझ्या आणि गौरीच्या लग्नाचा एक फोटो एका पेंटरकडे दिलेला आहे. त्यावर आता अन्नपूर्णा बोलते, अरे राजन, पेंटर काय करणार आता फोटो देऊन? त्यावर आता लगेच राजन बोलतो, आई तो साधासुद्धा पेंटर नाही. तो नवरा बायकोचा फोटो बघून त्याच्या मुलांचा फोटो तयार करू शकते. त्यावर अन्नपूर्णा बोलते, काय बोलते राजन, खरीची खरी गोष्ट आहे का? त्या राजन बोलतो, हो आई, आणि मी त्या पेंटरकडे माझा आणि गौरीचा एक फोटो देऊन आलेलो आहो. बस आता मला तिथं जाऊन बघायचं आहे की खरंच त्या पेंटरनी माझ्या मुलीचं चित्र बनवलेलं आहे. आई मला कुठं ना कुठं वाटतंय गं की कमळीच माझी मुलगी आहे. त्यावर आता राजन बोलतो, हो रे राजन, मलासुद्धा रात्रीपासून, अन्नपूर्णा बोलते, रात्रीपासून मलासुद्धा असं वाटत आहे की जेव्हा जेव्हा गुरुजींनी सांगितलं की तुमची नात आज तुम्हाला मिळणार, तेव्हा कमळी त्या ठिकाणी उपस्थित होती. आता मलासुद्धा वाटायला लागलं की या कमळीचं आणि तुझं नातं काहीतरी आहे, माझं नातं काहीतरी आहे. ती खरंच, कारण आपण नेहमी तिच्या गुणांनी तिला ओळखलं. ती नेहमी प्रत्येक गुण तिच्यात आपल्या गौरीसारखा आहे रे. आणि गौरी मला नेहमी तिची परछाई वाटते. खरंच काही ना काहीतरी आहे. तू राजन आत्ताच्या आता जा आणि त्या पेंटरनी खरंच कोणाचं चित्र बनवलं बघून ये. त्यावर आता राजन कसलाही विचार करत नाही आणि पेंटरकडे जाण्याकरता निघतो. त्यावर आता पेंटरकडे गेल्यानंतर पेंटरला बोलतो की दादा, मी सांगितलं होतं ना की आमच्या दोघांचा फोटो बघून तुम्ही माझ्या मुलीचं चित्र तयार करा. त्यावर पेंटर बोलतो, हो हो केलं आहे मी. त्यावर आता राजन लगेच बोलतो की दाखवा ना दादा, कोणतं चित्र आहे, दाखवा ना माझ्या मुलीचा फोटो. त्यावर आता लगेच पेंटर कमळीच्या फोटोवर असलेला एक कपडा काढतो. तेव्हा मात्र आता राजन चकित होतो आणि राजनला एवढा हर्ष होतो की जे गुणी मुलगी आहे ती आता त्याला सतत मोठ्या मुलीसारखी वाटत होती, ती कमळी आता त्याचीच मुलगी आहे. तो लगेच आता अन्नपूर्णाला कॉल करते आणि अन्नपूर्णाला बोलते की आई, देवी आई आपल्याला पावली गं, माझी मुलगी कमळीच आहे गं, म्हणूनच आमचं ब्लड ग्रुप मॅच झालेलं आहे. तेव्हा मात्र प्रेक्षकांनो आता अन्नपूर्णाचा आनंद काही गगनात मावत नाही. अन्नपूर्णा मोबाईल लगेच खाली ठेवते आणि धावतच कमळीच्या रूममध्ये जाते. आता कसलाही विचार न करता तिला मिठी मारते. तर राजनसुद्धा आता ते चित्र घेऊन
सरळ डॉक्टरकडे येते आणि दवाखान्यात आल्यानंतर कमळीची भेट घेते, तिला मिठी मारते, तिला बाळा कमळी तू कशी आहे विचारपूस करते. तर खरंच प्रेक्षकांनो, आता कमळीला लवकरच कळणार का की राजनच तिचे वडील आहे. ज्या अन्नपूर्णा आजी 18 वर्षापासून ज्या मुलीची वाट बघत होती ती मीच आहे हे कळल्यानंतर आता कमळी कशी रिॲक्ट करणार हे पाहणंसुद्धा आपल्यासाठी खूपच रंजक आहे. म्हणून अशी जबरदस्त ट्विस्ट बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.